गुड मॉर्निंग. आणि सगळे चांगले आहेत, पण माझीच तब्येत खराब झाली. तर चला आपण जाऊयात दवाखान्यात. नंतर ना मी आमच्या घराजवळ एक गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे, तिथं आले होते. नंतर ना बघा, इथं सर्वात आधी तर मला चिठ्ठी काढायला लावली आणि BP वगैरे चेक करायला लावला. मी गेली, मग ते बोलले की तुम्हाला ब्लड टेस्ट वगैरे वगैरे करावं लागणार. मग मी ब्लडचं सॅम्पल वगैरे देऊन आले. म्हटलं आज सुट्टी घेतली होती कामावून, काय करावं. मग संध्याकाळच्या टायमाला ना मी ही डाळबट्टी केली होती, जसं आमच्या गावाकडे करतात तसं. नंतर काय केलं आहे, मी वरणामध्ये तुरीची डाळ, त्याच्यामध्ये थोडेसे चिंच, टमाटर, तेल, हळद, मीठ टाकून त्याला शिजवून घेतलं. आणि आमच्या गावाकडे ना गोड वरण असतं, म्हणजे आंबट गोड वरण असतं बट्ट्यांसोबत, आणि मिरची असते तळलेली. तसं माझ्या माहेरी तर विदर्भामध्ये वरण, वांग्याची भाजी आणि बिट्ट्याच असतात. आता तुम्ही म्हणाल तुझी तब्येत खराब आहे, मग बिट्ट्या वगैरे का बनवते आणि का खातेस. तर माझी तब्येत खराब आहे, आज सुट्टी भेटली म्हणून चला मिस्टरांसाठी काहीतरी बनवूया. त्यांना पण वाटतं काहीतरी वेगळं वेगळं खावं म्हणून. आणि तब्येतीचं काय, आता तब्येत जरी खराब असली तरी स्वयंपाक तर करायचंच ना. म्हटलं चला थोडंसं चांगलं करूयात, ते पण खुश होऊन जाईल. म्हणून त्यांच्यासाठी मी डाळबट्ट्या केल्या होत्या. आता बट्टी कशी करायची, माझ्याकडे मक्याचं त्याचं पीठ वगैरे दळलेलं नव्हतं. तर मग मी काय करते, दरवेळेस गव्हाचं पीठ घेते आणि त्याच्यात समजा मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर 1.5 वाटी मी रवा घेते. आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही दही वगैरे पण टाकू शकाल, जर तुम्हाला आवडत असेल त्याच्यामध्ये टाकायला. तर आम्हाला नाही आवडत, त्याच्यामुळे आम्ही टाकत नाही. नंतर छान पीठ भिजवलं होतं, ते थोडा वेळ रेस्टसाठी ठेवलं. नंतर काय केलं, थोडंसं तेल घेतलं, पोळपाटावरती तेल लावलं आहे, त्याला थोडंसं लाटलं आहे, त्याची घडी वगैरे घातली 1-2दा. आणि नंतर त्याचा असा गोल गोळा केला आहे. आणि तो गोळा केल्यानंतर काय करायचं, त्याला फुटू द्यायचं नाही किंवा त्याला क्रॅक येऊ द्यायचं नाही. त्याला जर क्रॅक आलं ना तर त्या पाण्यामध्ये जाताना ते खराब होऊन जातं. नंतर मी पहिलंच पाणी गरम करायला ठेवलं होतं छोट्या गॅसवरती. काय झालं आहे ना, आमच्या छोट्या गॅसमध्ये गॅस भरपूर आहे, आम्ही त्याला वापरतच नाही. म्हटलं चला आज तरी त्याचा यूज होईल. एकी साईडला आता मी बट्ट्या टाकून दिल्या शिजायला, आणि दुसऱ्या साईडला मला वरणाला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी काय केलं, तिखट, मीठ, हळद, कांदा, थोडंसं लसूण वगैरे कापलेला होता, ते तेलामध्ये परतून घेतलं छान. आणि शिजलेली डाळ ना मॅशरनी मॅश केली आणि टाकली. नंतर काय झालं होतं, मी गूळ टाकायचा विसरले होते शिजतानीच. म्हटलं चला आता टाकू, काही प्रॉब्लेम नाही, विसरले तरी नंतरसुद्धा टाकलं जातो. आणि मी तर डाळबट्टी बनवून एन्जॉय केली, पण तुम्हीही करा. आणि सॉरी मी तुम्हाला डाळबट्टीचं दाखवू नाही शकली, कारण मी थोडीशी गडबडमध्ये होते, खूप लेट झालं होतं आणि मिस्टरांना पण भूक लागली होती, त्यामुळे मी त्यांना वाढून दिलं. आणि थोडंसं व्हिडिओ वगैरे घ्यायचा राहूनच गेला. तर अशी केली होती मी डाळबट्टी. आणि तुम्हालाही आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू